नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण पनीर टिक्का दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे आणि विशेष म्हणजे घरातल्या साहित्यातली होणारी आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बासमती तांदूळ भिजत घातले होते. तर 1 वाटी बासमती तांदूळ हे 1 तास आधी आपल्याला भिजत घालायचे आहेत. तर तांदूळ छान असे भिजले की लगेच आपल्याला हे गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला काही खडे मसाले या पाण्यामध्येच आपण ॲड करणार आहोत आणि थोडंसं यामध्ये लिंबू घालायचं आहे. तर या मसाल्यांमुळे खूप छान अशी बिर्याणीला टेस्ट येते. आणि 1 चमचा मी इथे जिरेसुद्धा घातलेले आहेत. तर हे सगळं आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनटासाठी छान असं उकळून घ्यायचं आहे. हे छान असं पाणी उकळलं की यामध्ये आपल्याला तांदूळ ॲड करायचे आहेत. सगळे तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातलं सगळं स्टार्च बाजूला निघेल आणि आपले जे तांदूळ आहेत, जो होणारा बिर्याणीचा राईस आहे, तो अगदी मोकळा फडफडीत असा होईल. आता याला कमी गॅसवरती छान असं शिजवून द्यायचं आहे. तर हे पहा, याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि छान असं याला उकळून द्यायचं आहे. आणि आपल्याला एवढंच याला कुक करायचं आहे, म्हणजे 80%च आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण शिजवायचं नाही आहे. जास्त जर गाळ झाला हा राईस तर आपली बिर्याणी ही चिकट होण्याची शक्यता असते. तर आता याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. एका चाळणीवर थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. तर आता आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे मोठे पोहे खाण्याचे घेतले तरीसुद्धा चालेल. आणि इथे हळद आणि कस्तुरी मेथी घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे. अर्धा चमचा सगळं आपल्याला इथे ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडीशी इथे मी चिमूटभर काळी मिऱ्याची पूड घातलेली आहे. आता इथे 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्ध लिंबू घालायचं आहे. तेल मी इथं कच्चंच घातलेलं आहे, गरम वगैरे करायची काहीच गरज नाही आहे. आता लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे चांगलं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं असं फेटून घ्यायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालं की यामध्ये आपण शिमला मिर्च, कांदा आणि पनीर बारीक असं कट करून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे सगळं आपण शिमला मिर्च, पनीर आणि कांदा आपण या मिश्रणामध्ये चांगलं याला कोट करून घ्यायचं आहे, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान असं मिक्स करून घेतलं की आता आपण याला फ्राय करणार आहोत, परतून घ्यायचं आहे. तर इथे आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये आता हे मिश्रण पनीरचं घालून घ्यायचं आहे. हे पहा, सगळं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि कमी गॅसवरती पनीर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते, चव येते. अगदी आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो अगदी त्याच पद्धतीची ही पनीर टिक्का दम बिर्याणी बनवून तयार होते. या पद्धतीने जर तुम्ही एकदा घरी बनवली तर बाहेरची कधीच खाणार नाहीत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व छान असं पनीर परतवून
घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ आपला कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून मला तुमचे धन्यवाद करता येतील. तर हे पहा, अशा पद्धतीने चांगलं हे पनीर आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात. आता इथे दुसऱ्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला बारीक उभा असा कट करून कांदा घ्यायचा आहे. मोठ्या आकाराचे मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत. तर कांद्याला छान असा आपण गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. तर ही पेस्ट कमी गॅसवरतीच छान अशी परतून घ्यायची आहे. या कांद्याबरोबरच लसूण अद्रकची पेस्टसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. कांदा छान परतला की यामध्ये बारीक एक कट केलेला मोठा मी टोमॅटो घातलेला आहे. आता टोमॅटो पण आपल्याला कमी गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान परतला की यामध्ये आपण लाल तिखट, धना पावडर, जिरे पावडर आणि थोडासा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि बिर्याणी मसाला असेल तुमच्याकडे तर तो सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात. आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. मसाला छान परतला तेलासोबत की यामध्ये दही घालायचं आहे. तर दहीसुद्धा मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आता सर्व दही आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. दही या मसाल्यांसोबत छान असं परतून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हे दही आणि हे मसाले छान असे परतून होतात. मसाला छान परतला गेला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत. जेवढं आपल्याला हे कमी गॅसवरती छान असा हा मसाला परतता येईल ना तेवढा परतवायचा. त्याच्यामुळे आपली होणारी जी बिर्याणी असते ना त्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि चवसुद्धा येते. आता मसाला छान परतला की यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून घेतलं होतं, छान असं परतून घेतलं होतं ते ॲड करूयात. हे सगळं असं छान याच्यावरती घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे मसाल्यांमध्ये हे पनीर चांगलं आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो टू मिडियमवरतीच ठेवायची आहे. आता हे छान असं खाली परतलं की याला सगळं सेट करून घ्यायचं आणि वरतून जो आपण राईस बनवला होता तो याच्यावरती ॲड करायचा आहे. चांगला थंड करून घ्यायचा आहे राईस. आता यावरती छान असं पूर्णपणे याला सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी थोडंसं केशर भिजू घातलं होतं तर त्याचं पाणी आपण वरतून ॲड करणार आहोत आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा घातलेला आहे. सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे आणि थोडासा कांदासुद्धा वरतून ॲड केलेला आहे. हा तळून घेतलेला कांदा आहे आणि याला आता आपण एक 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती झाकून ठेवणार आहोत. तर हे पहा, 5 मिनिटं झालेले आहेत. मस्त आपली पनीर टिक्का दम बिर्याणी तयार झालेली आहे. अगदी घरच्याच साहित्यामध्ये हॉटेल स्टाईल आपण आज पनीर दम बिर्याणी तयार केलेली आहे. हे पहा, मस्त आपली पनीर टिक्का दम बिर्याणी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला
आजची रेसिपी कशी वाटली ते. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ आपला कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. आणि मंडळी, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.